नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे जमा झालेलो आहोत तर नुकत्याच लागलेल्या 10वीच्या निकालात जे आपले विद्यार्थी आणि खेळाडू उत्तीर्ण झालेले आहे त्यांचा गुणगौरव करण्याकरिता। बघा, शिक्षण हा आपल्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग असतो। त्याचा पहिला टप्पा म्हणजे 10वीची परीक्षा। 10वी नंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन। प्रत्येक टप्प्यामध्ये आपण आपला स्तर वाढत आहे। जसं आपण आपल्या खेळामध्ये आपला स्तर वाढत आहोत। पहिल्या दिवशी 1 राऊंड धावत होतो, आज 10 राऊंड धावत आहोत। तर याच टप्प्याटप्प्याने आपण आपल्या आयुष्यातल्या जो शिक्षण असतं त्याच्यात आपण टप्पे गाठत जातो। त्याच्यातला हा पहिला टप्पा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्णपणे गाठलेला आहे त्यांचा आज आपण इथं गुणगौरव करण्याकरिता जमा झालेलो आहोत। तर आज काल जमलेल्या 10वीच्या जे रिझल्ट लागला त्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव करण्यासाठी आपण इथं उपस्थित झालो आहोत। तर सगळ्यात आधी त्यांचं अभिनंदन करून घेऊ। रिफत ताईला 94% मिळाले आहे, आणखी देवांशूला 75% मिळाले आहे। तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या। दोन पैलवान पुन्हा आले नाही आहे, ओम आणि निखिल, ते येईन तेव्हा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवू। धन्यवाद। आज हम यहाँ पर सब लोग जमा हुए हैं कि आज मेरी बेटी रिफत आरा के 94% मार्क्स आए हैं और उसने मेहनत की है। तो मैं तमाम विद्यार्थियों को भी यही बोलूँगा कि आप कुश्ती के साथ साथ ये वाली प्रैक्टिस के साथ साथ पढ़ाई की तरफ भी ध्यान रखें और अपना अभ्यास अच्छा करें और अपने माँ बाप का भी नाम रोशन करें। और ये जगन गुरु अखाड़ा हमारे काका ये जो मेहनत ले रहे हैं, आप उनका भी नाम रोशन करें। मैं बस इतनी ही बात करके अपनी बात ख़त्म करना चाहता हूँ। मी संतोष पाथरीकर, माझा मुलगा देवांशू पाथरीकर, याला 75% मार्क मिळालेले आहे। तर तुम्ही पण प्रयत्न करा, खेळण्यासोबतच चांगलं शिक्षण घ्या आणि चांगलं पर्सेंटेज घेऊन आपलं आणि आपल्या आईवडिलाचं, आपल्या गुरुवर्याचं नाव मोठं करा। मी एवढीच आपल्यासमोर विनंती करतो। धन्यवाद। जे आवर्जून या याच्यासाठी उपस्थित राहतात। छोटासा कार्यक्रम असतो पण आता आपला हॉल मोठा झाला आहे, आपले मन मोठे झाले। सभी को गुड मॉर्निंग। मैं यहाँ के समर कैंप में 2 साल से आ रही हूँ। मुझे यहाँ का माहौल बहुत अच्छा लगा। अब मैं आपको मेरी पढ़ाई की बातें शेयर करती हूँ, कैसे मैंने अपनी पढ़ाई की। पढ़ाई सबसे होती है, सबकी पढ़ाई अलग होती है। कोई पढ़ाई अलग करता है तो कोई पढ़ाई अलग करता है। किसी के दिमाग में बहुत ज़्यादा बैठता है, किसी के दिमाग में नहीं बैठता। ऐसा कंपलसरी नहीं है कि सभी को अच्छे मार्क आए, बट अच्छे मार्क के जिनको अच्छे मार्क चाहिए, मतलब जो अच्छे से पढ़ना चाहता है वो अगर अपने मतलब माइंड में बिठा ले कि मुझे पढ़ना है, मुझे करना है, तो वो कर सकता है। आप लोग अभी जो 10th में होंगे, जिनके अभी एग्जाम्स होंगे, वो लोग अपना एक माइंडसेट बिठाइए कि हमें इतना इतना परसेंटेज चाहिए, हमें इतना इतना गेन करना है। आप उसके हिसाब से चलोगे ना तो आपको सच में सक्सेस मिलेगा। थैंक यू। नमस्कार, मी पैलवान देवांशू संतोष पाथरीकर, श्री जगनगुरु व्यायामशाळा जुबली हायस्कूल कुस्ती प्रशिक्षण केंद्रातला एक कुस्तीगीर। काल माझा 10वीचा निकाल लागला, त्यामध्ये मला 75% मिळाले। आम्ही या ग्राउंडवर मागील 3 वर्षापासून सतत व्यायाम करत आहोत। या इथला परिसर आणि इथला लोकांचा स्वभाव अगदी खूप छान आहे। आणि जे आता समोर 10वी किंवा 12वीची परीक्षा देणार आहेत ते चांगला अभ्यास करून जास्त गुणांनी उत्तीर्ण व्हावे हीच माझी इच्छा। मी इथेच थांबून आपले 2 शब्द पूर्ण करतो।